हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र कृसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. प्रायश्चित्त काळातील शेवटचा आठवडा. ह्या आठवड्याला पवित्र आठवडा असं म्हटलं जातं. ह्या पवित्र आठवड्याची सुरुवात झावळ्यांच्या रविवारपासून होते आणि ईस्टरच्या रात्रीच्या जागरणाद्वारे हा पवित्र आठवडा संपतो. ह्या संपूर्ण आठवड्याला पवित्र आठवडा असं का म्हटलं जातं? त्याचं कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्याद्वारे संपूर्ण जगाचं तारण केलं. त्या पवित्र घटना ह्या दिवसांमध्ये साजऱ्या केल्या जात असतात. त्यातील पहिला दिवस असतो झावळ्यांचा रविवार आणि त्याद्वारे आपण पवित्र आठवड्यामध्ये प्रवेश करत असतो. ह्या झावळ्यांच्या रविवारपासून एक वेगळंच वातावरण आपल्याला चर्चमध्ये पाहायला मिळतं की सकाळच्या सत्रामध्ये झावळ्यांना आशीर्वाद दिला जात असतो. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला क्रूसधारी येशूची इमास आणि त्याच्या मागोमाग पवित्र मरियेची इमास ह्यांची मिरवणूक काढली जाते. वेरोनिकाचं गायन, त्यानंतर प्रवचन आणि शेवटी साक्रामेंताचा आशीर्वाद दिला जातो. त्यानंतर पवित्र सोमवार, पवित्र मंगळवार, पवित्र बुधवार हे तीनही दिवस पावित्र्यामध्ये घालवले जात असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे जेरुसलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश केला, त्याच्याही अगोदर बेथानी येथे त्याला कसा त्याला भंग करण्यात आला, जुदासने कशा प्रकारे त्याला फसवण्याचा घाट घातला, ह्या सगळ्या घटनांवरती मननचिंतन करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत असते. आणि ह्या सगळ्यांचा कळस गाठला जात असतो तो पवित्र त्रिदिनाद्वारे. हा पवित्र त्रिदिन पायधुनीचा गुरुवार, शुभ शुक्रवार आणि पवित्र शनिवारच्या संध्याकाळी साजरा होणारा जागरण विधी अशा प्रकारे साजरा केला जात असतो. ह्या पवित्र आठवड्यामध्ये आपण नक्की काय करायचं? 40 दिवस आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घटनांची पूर्वतयारी केलेली असते त्याचा आता कळस गाठण्याची वेळ जवळ आलेली असते. म्हणून ह्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती चिंतन करायचं. शक्य असेल तर ते दुःख सहन एकदा, दोनदा, 3 वेळा वाचण्याचा प्रयत्न करायचा. ख्रिस्त सभेने तर अतिशय सुंदररित्या ह्या दुःख सहनाची विभागणी केलेली आहे की आपल्या उपासना वर्षाचे एकूण 3 वर्षांचं चक्र असतं. पहिल्या वर्षामध्ये मत्तेच्या शुभवर्तमानातील दुःख सहन झावळ्यांच्या रविवारी वाचलं जात असतं. दुसऱ्या वर्षामध्ये संत मार्कच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूचं दुःख सहन वाचलं जात असतं. आणि तिसऱ्या वर्षामध्ये संत लूकच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूचं दुःख सहन वाचलं जात असतं. आता हे पहिलं वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे की तिसरं वर्ष आहे, हे कसं समजायचं? तर चालू वर्षाचा जो आकडा आहे त्या आकड्याला 3ने भागायचं की सध्या चालू वर्षाचा आकडा आहे 2026. तुम्ही जर त्याला 3ने भागलं तर बाकी उरते 1, म्हणून हे पहिलं वर्ष. बाकी 2 आली तर ते दुसरं वर्ष. बाकी 3 येऊ शकत नाही कारण 3ने 3ला भागल्यानंतर 0 बाकी येणार. अशा वेळेला ते तिसरं वर्ष असं समजायचं. तर सध्या आपण पहिल्या वर्षामध्ये आहोत. त्याचबरोबर शुभ शुक्रवारी संत योहानाच्या शुभवर्तमानातील दुःख सहन वाचलं जात असतं. अशा प्रकारे ह्या आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानावरती चिंतन करण्यास आपल्याला पाचारण केलं जात असतं. बायबल वाचन करायचं, आपल्या जीवनातील दुःखाच्या घटना आठवायच्या. बऱ्याच वेळेला हे दुःख कशामुळे आलं? आपल्याच निष्काळजीपणामुळे आलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. आनंदाच्या घटना देखील आठवायच्या, प्रभूचे आभार मानायचे. गौरवाचे क्षण देखील आठवायचे, ते परमेश्वराला अर्पण करायचे. ह्या पवित्र आठवड्यामध्ये पावित्र्याच्या भावनेने प्रवेश करूया.
हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.